नमस्कार मित्र. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाच्या विषयावरती एक खरी गोष्ट सांगणार आहे. ती तुम्ही पूर्ण शांतचित्ताने ऐका आणि आपल्या जीवनामध्ये ती अंमलात आणा. तर तुम्हाला जर परिपूर्ण आरोग्याची कल्पना तुमच्या अचेतन मनाला कशी कळवायची हे माहिती हवं असेल तर ही गोष्ट तुम्ही पूर्णपणे नक्की ऐका. तर सुरुवात करतोय. तुमच्या अचेतन मनाला परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना देण्याचा एक अद्भुत मार्ग म्हणजे शिस्तबद्ध व शास्त्रीय प्रतिमांकन. अर्धांगवायू झालेल्या एका माणसाला मी सांगितले की त्याने स्वतःशीच असे सुस्पष्ट चित्र रंगवायचे ज्यात तो त्याच्या कार्यालयात इकडे तिकडे फिरत आहे, त्याच्या टेबलाला स्पर्श करीत आहे, फोनवर बोलत आहे आणि इतर सगळी कार्ये व्यवस्थितपणे करीत आहे, जी त्याने बरे झाल्यावर केली असती. मी त्याला समजावून सांगितले की हे पूर्ण आरोग्याचे मानसिक प्रतिमांकन त्याच्या अचेतन मनाद्वारा स्वीकारले जाईल. त्याने स्वतःला त्या भूमिकेत झोकून दिले. त्याला असे जाणवू लागले की तो खरोखरच ऑफिसमध्ये परत आला. त्याला माहीत होते की त्याच्या अचेतन मनाला त्याने काही निश्चित मूर्त काम करण्यासाठी दिले आहे. त्याचे अचेतन मन एक अशी फिल्म होती जिच्यावर ते प्रतिमांकन होत होते, चित्र उमटत होते. त्याने अनेक आठवड्यांसाठी ही प्रतिमांकनाची शिस्त पूर्ण उत्कटतेने पाळली. मग एके दिवशी घरात कोणीही नव्हते आणि फोनची घंटी वाजू लागली. टेलिफोन त्याच्या बिछाण्यापासून 12 फूट दूर होता. तरीही तो तिथपर्यंत पोहोचला व त्याने फोन उचलला. त्याच क्षणापासून त्याचा आजार नाहीसा झाला. त्याच्या मानसिक प्रतिमांकनाला त्याच्या अचेतन मनाने प्रतिसाद दिला आणि तो बरा झाला. हा माणूस एका मानसिक अडथळ्याने पीडित होता. तो त्याच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या मज्जा आवेगांना त्याच्या पायापर्यंत जाण्यापासून परावृत्त करायचा. त्यामुळे तो चालू शकत नव्हता. जेव्हा त्याने त्याचे लक्ष त्याच्या आतील उपचारक शक्तीकडे वळविले, त्याबरोबर त्याच्या एकाग्रतेने लक्ष केंद्रित करण्यावाचून शक्तिप्रपात वाहू लागला व तो पुन्हा झाला. मित्रांनो, तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थनेत जे काही मागाल ते प्राप्त कराल हे या गोष्टीमधून सिद्ध होते. मित्रांनो, आपल्या मानसिक शक्तीच्या बळावर अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या आजारावर मात करू शकता आणि निरोगी आयुष्य, निरामय आयुष्य जगू शकता. धन्यवाद.